आपलं हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम, हा हा तेव्हा हा. काका काकू पण होते. जेव्हा श्रीनिवास अच्छा. आठवले हा हा इथे हा केलं हा. होतं ना, बर बर येस, तेव्हा ते होते बर नाशिकच्या. बर. त्या माझा एक काका बरीच वर्ष झाले नाशिकला स्थायिक आहे. अच्छा बर बर. अच्छा हा हा हा. येस, म्हणून तिथे करताय. म्हणून तिथे आहे. येस. हा ठीक आहे ठीक आहे. चल सुरू करा आता. का हल्ली 9 वाजले तर करा सुरू. मी आता 2 मिनिटांनी सांगतो आपण चालू करून होतं. आणि बा पहिलं कसं मध्ये हे होत आहे फुल स्क्रीन केलं ना आणि रेकॉर्डिंग बंद होत आहे. फुल स्क्रीन करून रेकॉर्डिंग चालू केलं. कधी करायला सांगितलं. काय मस्त पर्सनल गौतमी सुरू करेल ना. हा हा. स्वप्नील तू आहेस ना. स्वप्नील हो काका मला ऍडमिट केला. आहे आहे मी इथेच आहे. आता 9:01 झालेले आहेत. आपण नॉर्मली 2-3 मिनिटं थांबतो. 9:02 किंवा हा 9:03 आपण सुरुवात करू. हा 2 मिनिटं थांबा आणि हो मग गौतमी सुरू कर. हो. ओके, सुरुवात डायरेक्ट परिचयापासूनच आहे. हो हो. ओके. आता काय हे फार असं फॉर्मॅलिटी वगैरे नकोय. काही आपल्याच आहे. बरोबर बरोबर आणि बरोबर. फार येस, प्रस्तावना वगैरे नमनाला घडाभर पेल असं काही नको. बरोबर. तसाही काका कोणाच्याही अटेन्शन स्पॅन हा 45 मिनिटं जास्तीत जास्ती असतो. हा हो माझा हो शिक्षण क्षेत्रातला येस, अनुभव अगदी थोडक्यात परिचय. सांगतो. त्याच्यामुळे ते त्याच्यापेक्षा जास्त लांबून चालणार नाहीये हे नक्की. परफेक्ट ऑब्झर्वेशन आहे. कारण मी आणि स्वप्नील दादा पण तेच बोललो होतो की हा म्हणजे उगाचच ते लांबणीवर न टाकता लोकांचं जे क्वेश्चन आन्सर असतील ते जास्ती घेऊया. हो हो. आणि मला अगदी हे आता इथे हेच सांगायचं होतं की वेळ झाली की मला अगदी कृपया सांगा की आता टाइम इज अप. कारण काही केलं काय होतं बोलण्याच्या ओघामध्ये विसरलं जातं. तरी मी बरोबर. माझ्या बाजूला हे ठेवलंच आहे, मोबाईलवर क्लॉक ठेवलेलंच आहे. पण तरी अगदी निसंकोच सांगा मला की आपली वेळ संपत आली आहे म्हणून. हो अगदी अगदी. ठीक आहे. माझ्या सकट सगळ्यांनी म्यूट करा. गौतमी बोलायला सुरुवात करेल. येस, नमस्कार सगळ्यांना. जसं स्मिताताई म्हटल्या त्याप्रमाणे अगदी थोडक्यातच परिचय मी करून देते आहे. आपण सगळे त्यांना ओळखतोच. तर डॉक्टर स्मिता आठवले ह्या स्वतः कन्सल्टंट प्रॉस्थोडॉन्टिस्ट आहेत व त्यांचं स्वतःचं क्लिनिक सुद्धा आहे. त्याचप्रकारे 1998 पासून त्या डेंटोफेशियल रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये कार्यरत आहेत. तर 2001 पासून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे त्या पेशंट्सची अविरत सेवा करत आहेत. त्याचप्रकारे गेल्या 22 वर्षांपासून त्यांना डेंटिस्ट्री ह्या क्षेत्रात टीचिंग एक्सपिरियन्स आहे व DY पाटील कॉलेज येथे त्या प्रोफेसर पोस्ट ग्रॅज्युएट व PhD गाईड म्हणून काम बघतात. इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी यांची पुणे ब्रँच व कम्प्लीट क्लेफ्ट केअर सेंटर च्या त्या फाउंडर मेंबर देखील आहेत. त्याचप्रमाणे जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया पुणे चॅप्टर च्या त्या जॉईंट सेक्रेटरी आहेत व 1999 पासून रोटरी क्लब ऑफ पुणा वेस्ट च्या त्या मेंबर आहेत. त्याचप्रकारे इंडियन डेंटल असोसिएशन अँड इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजीच्या देखील त्या मेंबर आहेत. तर अशी थोडक्यात परिचय मी त्यांचा करून दिला आहे. खरं एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचे दंत आरोग्य व दंत चिकित्सा यावर आपल्याला माहिती देणार आहेत व मार्गदर्शन करणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता पुढील सूत्र डायरेक्ट स्मिता आठवले यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद गौतमी. छान ओळख करून दिलीस आणि खरोखर माहेरच्या माणसांपुढे काही लहान थोर काही नाही. आपला कौटुंबिक कार्यक्रमच आहे असं समजून मी बोलणार आहे आज. सर्वात पहिल्यांदा 1-2 मिनिटं. प्रदीप हे कोण आहेत? त्यांनी अजून म्यूट नाही केलेलं. अनम्यूट आहेत ते अजूनही. प्रदीप काका आपण म्यूट करा जरा. हा आपण म्यूट प्रेस करा. येस, थँक्यू. कंटिन्यू.
ओके. सर्वात पहिल्यांदा आभार मानायचे नाही आहेत, पण तरी सुद्धा विनायक काकांचे आभार मानलेच पाहिजेत, कारण ही कन्सेप्ट मनामध्ये घेऊन हा कार्यक्रम करूया असं त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि हॅट्स ऑफ टू स्वप्नील दादा. म्हणजे काही काही वेळेला आपण टेक्नॉलॉजी पुढे ही पिढी आपली आपण मठ्ठ असतो असं मला काही काही वेळेला वाटायला लागतं, पण स्वप्नील दादांनी खूप कष्ट घेऊन हे कसं नीट सुसूत्रपणे करता येईल ह्याच्यासाठी खूप मदत केली. कारण झूम हे परिचयाचं माध्यम होतं, ह्या माध्यमावरचं हे माझं पहिलंच प्रेझेंटेशन आहे. तर जास्ती वेळ न घालवता आपण विषयाकडे सुरुवात करूया. की आता गौतमी म्हणाली तसं मी जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडियाची मेंबर आहे. जेरियाट्रिक म्हणजे थोडक्यात अगदी की सिनियर सिटीजन्स, म्हणजे वयवर्ष 60 आणि अधिक हे लोक आणि त्यांच्या आरोग्याच्या त्यांच्या वयानुसार असणाऱ्या काही खास समस्या ह्यांचा विशेष अभ्यास आम्ही जेरियाट्रिक सोसायटीमध्ये करतो. आता त्याचसाठी जेरियाट्रिक डेंटिस्ट्री अशी डेंटिस्ट्रीमध्ये एक वेगळी ब्रँच आता येऊ घातली आहे. जशी पीडियाट्रिक डेंटिस्ट्री आहे तशी जेरियाट्रिक डेंटिस्ट्री ही ब्रांच येऊ घातलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या दातांच्या म्हणून काही खास समस्या असतात. तर बेसिकली आपल्यासारख्या देशामध्ये जिथे ट्रीटमेंटचा खर्च हा खूप डोईजड होतो सगळ्यांनाच, तर तिथे नेहमी असं आपण म्हणूया की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे रोग होऊन त्याच्यावरती खर्च करत बसण्यापेक्षा रोग होऊच नये याच्यासाठी आपण काय करू शकतो याची जाणीव करून देणं ही या लेक्चरची फलश्रुती असेल असं मला वाटतं. सो फ्लॅश अ स्माइल विथ 32 इंटॅक्ट. स्लाइड्स इंग्लिशमध्ये असतील पण मी मराठीमध्ये बोलीन. काही काही टेक्निकल फार असेल तर ते इंग्लिशमध्ये सांगेन. सो थोडक्यात माझी ओळख गौतमीनी करून दिलीच आहे. एकदा परत एक रिकॅपची कंपल्सरी स्लाइड. दातांचं आरोग्य किंवा दातांचं म्हणण्यापेक्षा तोंडाचं आरोग्य हे एवढं महत्वाचं काय आहे की तोंड हे शरीराचं प्रवेशद्वार मानलं जातं. म्हणजे आपण जे खातो पितो किंवा आपल्या तोंडाच्या लाळेवाटे किंवा आपल्या तोंडावाटे जे काही आपल्या तोंडात जातं हा एक मार्ग, आणि दुसरं म्हणजे तोंडाची जी आपल्या परिस्थिती आहे त्याच्यानुसार आपली जनरल परिस्थिती किंवा आपली जनरल हेल्थ आरोग्याची स्थिती कशी आहे याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. तोंडाच्या आरोग्याची वाताहत झाली असेल तर त्या गोष्टींचा ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं वेगाने झिजणे किंवा स्ट्रोक किंवा पक्षाघात, हार्ट अटॅक येणं, मधुमेह असणं, पोटाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असणं जसं की इरिटेबल बॉवेल सिंड्रोम की बाबा कधी डायरिया आहे कधी कॉन्स्टिपेशन आहे, या सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे विकार ह्यांचा सुद्धा तोंडाच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे असं संशोधन आता समोर येत आहे. आणि पहिली गोष्ट लोक आपल्याकडे बघून म्हणजे आपण कोणाहीकडे बघतो आणि एक ओळखीचं हास्य करतो, स्मितहास्य करतो, तर हे जे आपलं हास्य आहे ह्याला सपोर्ट करायला जर का आपले दात नसतील किंवा दातांची कंडिशन चांगली नसेल, ते तुटके फुटके असतील, किडके असतील, तर आपलंही हसू झाकोळलं जातं आणि आपलं पहिलं जे ज्याला आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द फायनल इम्प्रेशन, तसं आपल्या व्यक्तिमत्वाबद्दलचं जे एक लोकांच्या मनामध्ये जे प्रतिबिंब उमटतं ते अफेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे आपलं हास्य जपण्यासाठी म्हणजेच आपल्या मनातला आत्मविश्वास आपल्याबद्दलचा कायम जागृत राहण्यासाठी सुद्धा तोंडाचं आरोग्य आणि पर्यायाने दाताचं आरोग्य हे महत्वाचं आहे. आपली जनरल फिजिकल हेल्थ ज्याला आपण म्हणतो, शारीरिक जी आपली क्षमता आहे किंवा शारीरिक आरोग्य आहे हे तर महत्वाचं आहेच, पण आजकाल हा विचारही खूप पुढे आलेला आहे की शारीरिक आपली शरीराची ही जी स्थिती आहे ती आणि मनाची स्थिती यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे. काही काही वेळेला तर
स्ट्रेस किंवा काही प्रकारची टेन्शन्स किंवा आपल्याला जी मानसिक दोलायमान आपलं मन होत असतं त्याच्यामुळे शरीराची अवस्था सुद्धा दोलायमान होऊ शकते, असा संशोधन आता हळूहळू पुढे येत आहे. आणि त्याचप्रमाणे सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आपले इतरांशी असलेले संबंध किंवा आपण समाजात कसे वावरतो, कसे एकमेकांशी रिॲक्ट करतो, ह्या सगळ्याच गोष्टींचा परस्पर संबंध आहे. त्यामुळे शारीरिक एक आरोग्य वेगळं, तोंडाचं आरोग्य वेगळं, मानसिक आरोग्य वेगळं, सामाजिक आरोग्य वेगळं, असं आपल्याला हे वेगवेगळं काढता येणार नाहीये. हे सगळं एकत्र करून आपल्याला आरोग्य ह्याचा एक संकीर्ण विचार आपल्याला करायला हवाय. दातांमुळे आपला आत्मविश्वास वाढतो हे तर मी मगाशी म्हटलंच. आणि आपलं बोलणं आणि आपलं जे हास्य आहे हे सुंदर तर दिसतंच, पण बोलण्यामध्ये सुस्पष्टता येते. ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये एक म्हण आहे की खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे असतात. तर आपले पुढचे दात असतात त्याचं मुख्य कार्य हे खाणं नसून आपल्या बोलण्याला सपोर्ट करणं, म्हणजे दंतव्य, तालव्य, औष्ठ्य हे जे सगळे आपण व्याकरणामध्ये शिकलेलो आहोत की तथ द धन किंवा स श हे जे उच्चार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते पुढच्या दातांचं त्याच्यातलं कार्य हे बोलण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण दात गमावले की आपल्या बोलण्यातला आत्मविश्वास कमी होतो, कारण समोरच्याला आपलं बोलणं कळत नाहीये असं आपल्याला एक मनामध्ये वाटायला लागतं आणि आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे तोंडाला येणारी दुर्गंधी, याची वेगवेगळी कारणं आपण नंतर लक्षात घेऊया. किंवा तुमचं एक प्रकारचं अस्पष्ट बोलणं, कारण दात नाहीयेत त्याच्यामुळे समोरच्याला आपण जे काय बोलतोय ते नीट कळत नाहीये, हे एक. आणि त्याची आपल्याला असलेली जाणीव हे दुसरं. आणि एकूणच त्याच्यामुळे ढासळणारं चेहऱ्याचं सौंदर्य, असं न म्हणता एकूणच चेहऱ्याचा जो लोकांच्या समोर असणारा अपिअरन्स आहे तो अपिअरन्स एकूणच अफेक्ट होणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम जर का तोंडाचं आरोग्य ढासळलं तर हे सगळे परिणाम आपल्यावर होऊ शकतात. जसं मार्क ट्वेन म्हणतो तसं चेहऱ्यावर सुरकुत्या जरूर असाव्यात, त्याच्याबद्दल काही नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ह्या एकेकाळी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कुठे होतं ते दर्शवतात. त्यामुळे सुरकुत्या असू द्यात, पण तुमचं लकाकणारं जे हास्य आहे ते तसंच्या तसंच असलं पाहिजे, ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे दाताची ट्रीटमेंट ही भयंकर खर्चिक आहे बुवा, फार त्याच्यासाठी फार पैसे पडतात, हे मी वारंवार ऐकलेलं आहे वाक्य. आणि त्याच्यासाठी आज एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आमचं इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी, जेरियाट्रिक सोसायटी, रोटरी क्लब या सर्वांनी मिळून ठरवलं की लोकांचं प्रबोधन करायचं तोंडाच्या आरोग्याबद्दल. म्हणजे काय होईल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोगच होऊ नाही द्यायचा. रोग होऊ नाही दिला की रोगामुळे होणारा जो खर्च आहे, जो आपल्या सामान्य भारतीय नागरिकाला तर परवडण्यासारखा नाहीच आहे, पण दातांची ट्रीटमेंट ही जगभरच ही न परवडण्यासारखी आहे. त्याच्यावर कित्येक विनोदही आहेत. तर हे सगळं जे आहे ते आपण टाळूया आणि प्रिव्हेन्शनकडे आपण लक्ष देऊया, म्हणजे रोग टाळण्याकडे आपण लक्ष देऊया, कारण तो सर्वात सोपा मार्ग आहे. दुसरं म्हणजे आपल्याला दातांच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. हे कधी महत्वाचं आहे हे तुमचं तुम्ही कसं ताडून बघू शकता याच्याबद्दल काही एक 4-5 सूचना मी देणार आहे. जर का तोंडाला दुर्गंधी येत असेल आपल्या, हे आपल्याला जाणवतंय, किंवा कोणतरी पटकन घरातलं बोलून जातं की जरा चूळ भरून या बघू, तोंडाला वास येतोय, किंवा काहीतरी चघळा बघू, तोंडाला फार वास येतोय, आज दात ब्रश केलेत का तुम्ही व्यवस्थित, तोंडाला वास येतोय, असं कोणी दुसऱ्यांनी म्हणणं जे खूप क्लेशकारक आहे, किंवा ज्याची जाणीव आपल्यालाच होणं. तर ही तोंडाची दुर्गंधी का होतीये हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे. लूज टीथ, काही काही दात जर का तुमचे असे वाटत असतील की ते हलतायत बोलताना म्हणा किंवा काही करताना जर का हलतायत असं तुम्हाला
वाटत असेल किंवा त्याच्याविषयी तुमच्या मनात शंका निर्माण झाली असेल, नॉर्मल जे दात असतात, दातांची जी आरोग्यपूर्ण स्थिती असते, त्याच्यामध्ये दात हाडामध्ये चांगले चपखल बसलेले असतात, घट्ट बसलेले असतात रोवून, जसा भिंतीत एखादा खिळा रोवून बसलेला असतो. तर ते जर का हलायला लागले तर दातांच्या मध्ये किंवा दातांना सांभाळणाऱ्या हिरड्या आणि हाडं यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हे आपण समजून जायचंय आणि दाताच्या डॉक्टरकडे जायचंय. दातावर जर का डाग पडले असतील, सगळ्यांचेच दात खूप पांढरे शुभ्र असतात असं मी म्हणत नाही, ती निसर्गाची देणगी आहे. पांढऱ्या, पिवळसर, करड्या अशा विविध प्रकारच्या 33,000 छटा ह्या माणसाच्या दातांमध्ये दिसून येतात. दातांची छटा वेगळी असणं किंवा एखाद्याची शेड वेगळी असणं ही गोष्ट समजू शकतो आपण. जसं आफ्रिकन लोकांचे तुम्ही दात बघितलेत तसे पांढरे शुभ्र दात त्यांचे असतात. त्या मनाने आपले दात थोडेसे क्रीमिश पिवळसर कलरचे असतात, किंवा युरोपियन बघितले तर त्यांच्या दातात थोडीशी करडी छटा असते. पण दातावर डाग पडलेले असणं हे मात्र नॉर्मल नाहीये. तुमच्या दातावर जर का डाग असतील तर त्याची काही अगदी रोजच्या व्यवहारातली कारणं, म्हणजे तुमच्या दातावरती चहा कॉफीचे डाग असू शकतात, कोणाला तंबाखूचं व्यसन असेल तर ते डाग असू शकतात, किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचे काढे किंवा कुठली आयर्न टॉनिक्स वगैरे घेत असाल त्याचे डाग असू शकतात, किंवा काही वेगळ्या कारणांमुळे सुद्धा डाग असू शकतात. किडलेल्या दातांवर आधी प्रारंभी काळसर डाग दिसायला लागतो आणि मग त्याचं किडीत रूपांतर होतं. त्यामुळे दातावर डाग काय आहेत हे समजून घ्यायला सुद्धा तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. जर का दाताचं तुम्ही क्लिनिंग करून घेतलं नसेल, ते काय असतं हे नंतर पुढे आपण बोलूच या, पण जर का दातांचं क्लिनिंग ही आता एक नेहमीची, जसं आपण चेकअप म्हणतो की मी दाताच्या डॉक्टरकडे वार्षिक तपासणीला चाललोय किंवा चाललीय, त्याप्रमाणे दातांची साफसफाई करून घेणं हे आता बऱ्यापैकी समाजामध्ये रुळलेलं आहे. जर का तुमच्या कुटुंबामध्ये रुळलेलं नसेल तर ते जरूर यावर्षीपासून रुळवून घ्या. जर का तुमच्या दातांची साफसफाई डेंटिस्ट कडून झाली नसेल गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधी कधीच नाही, तर तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं दुखणं हे नॉर्मल नसतं की सहन करण्या इतपत दुखत होतं त्याच्यामुळे मी लक्ष दिलं नाही, असं करू नका. कुठल्याही प्रकारचा पेन, कुठल्याही प्रकारचं दुखणं दातांचं, तोंडाचं कुठलंच हे नॉर्मल नाही, किंवा ते जराशाने थांबून जाईल म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. कुठल्याही प्रकारे दुखत असलं तर कुठल्याही प्रकारचे प्रयोग स्वतःवर न करता दाताच्या डॉक्टरला आपल्याला भेटायचंय. दुखणं नसेल तर हे 3 या गोष्टींकडे बघा तुम्ही: डिस्कम्फर्ट, इरिटेशन आणि अल्सरेशन. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दुखत नाहीये दात, पण त्याच्यामुळे काहीतरी त्रास होतोय, त्याच्यामुळे काहीतरी अनकम्फर्टेबल फिलिंग आहे, तरी तुम्हाला डॉक्टरांकडे जायचंय. दातामुळे कुठल्याही प्रकारचं इरिटेशन होतंय, म्हणजे समजा एखादा दात तुमच्या गालाला घासत असेल, त्याचा शार्पनेस जिभेला त्रास देत असेल, किंवा दुसऱ्या प्रकारे कुठल्याही प्रकारे काही इरिटेशन होत असेल, तर तेही डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. आणि तोंडात आलेला फोड, ज्याला आपण उष्णतेचा फोड किंवा तोंड आलंय म्हणतो, अशी अवस्था खूप दिवस टिकली नाही पाहिजे. म्हणजे उष्णतेमुळे तोंड आलं असेल तर ते 1-2-3 दिवसात मावळलं पाहिजे. तसं जर का ते गेलं नाही आणि तो फोड किंवा तो अल्सर किंवा व्रण तोंडामध्ये टिकून राहिला, तर तुम्हाला दाताच्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे. आजकाल तोंडात कवळी असणं, म्हणजे पूर्ण कवळी किंवा काही दात गेलेले असताना केलेली जी कवळी असते ती जर का सैल झाली आणि ती वारंवार निसटतीये, जेव्हा लक्षात घ्या, ही गंमत मी पेशंटशी नेहमी बोलते आणि पेशंटना ते इतकं पटतं की आपण जेव्हा म्हणतो की माझा शर्ट सैल झालाय, तेव्हा शर्टाला काहीच झालेलं नसतं, आपण बारीक झालेला असतो आणि आपण म्हणताना म्हणतो की माझा शर्ट सैल झालाय. त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या कवळ्या सैल होतात तेव्हा खाली असलेल्या हाडाची झीज झालेली असते आणि त्याच्यामुळे जी कवळी इतके दिवस बसत असते ती थोडी 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 करून सैल व्हायला लागते. अशा सैल कवळ्या पण काही हानी करू शकतात. त्याच्यामुळे पण तुम्हाला त्यावेळेला दाताच्या डॉक्टरला
भेटायला हवं. अजून कधी दाताच्या डॉक्टरकडे जायला पाहिजे? आता आपण जरा अशा कारणांकडे वळूया ज्याच्याकडे कदाचित तुमच्यापैकी कोणी लक्ष दिलं नसेल. तुमच्या कवळ्या जर का 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुन्या असतील तर त्या कवळ्या परत करून घेण्यासाठी तुम्हाला दातांच्या डॉक्टरकडे जायला हवं. एक जुना गैरसमज होता. माझ्या 3 मावशा ज्यांना वय वर्ष 40 या वेळेला कवळी लागली, तेव्हा मी शिकत असेन, आणि नंतर त्यांनी ती कवळी बदललीच नाही. पुढे त्या कवळ्या खराब झाल्या. त्या शेवटी प्लास्टिकच्या असतात. कवळी हे मटेरियल जे असतं कवळीचं ते एक प्रकारचं पॉलिमर असतं. त्या कवळ्या खराब झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. अर्थात पूर्वी हा प्रघात नव्हता, म्हणजे डेंटिस्ट लोकांना सुद्धा याची कल्पना नव्हती म्हणा, किंवा डेंटल मटेरियल सायन्स हा जो काही जो विषय आहे त्याच्याविषयी सखोल अभ्यास झाला नव्हता. त्यामुळे प्लास्टिक सतत तोंडात राहून ते जर का जुनं झालं तर त्याच्यामुळे काय काय हानी होऊ शकते हे डेंटिस्टला माहिती नव्हतं. त्यामुळे पर्यायाने पेशंटना सुद्धा माहिती नव्हतं. पण जर का तुमच्या कवळ्या 5 वर्षापेक्षा जुन्या असतील तर तुम्ही दाताच्या डॉक्टरकडे नक्की गेलं पाहिजे. आणि कवळ्यांना जरी सकृत दर्शनी काही प्रॉब्लेम नसेल तरी सुद्धा त्या कवळ्या बदलून घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, जर का कवळ्या सैल होत आहेत म्हणून तुम्ही आजकाल बाजारामध्ये दातांसाठी ऍडेझिव्ह मिळतात, म्हणजे चक्क डिंकासारखा पदार्थ असतो ज्याने तात्पुरतं ते डेंचर व्यवस्थित बसल्याचा आभास निर्माण होतो. पण डेंचर ऍडेझिव्ह वापरायला लागतंय ह्याचा अर्थ ती कवळी तुम्हाला नीट मापात बसत नाहीये, फिट होत नाहीये. अशा वेळेला तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुटलेली, फुटलेली, चीर गेलेली अशा पद्धतीच्या डेंचर्स किंवा कवळ्या ज्या आहेत लोक दामटून तसेच वापरत राहतात. आणि मग काय होतं, त्या जिथे चीर पडलेली आहे किंवा जिथे तुटलेला आहे तिथे जो भाग खरखरीत झालेला असतो तो पेशंटच्या तोंडाला लागून लागून त्याला इजा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अशा वेळेला सुद्धा दाताच्या डॉक्टरकडे दाखवायला गेलं पाहिजे. डेंचर थोडंसं तुटलंय, कवळीला क्रॅक गेली आहे, पण आता मी चालवू शकतोय किंवा चालवू शकते अशा पद्धतीने ह्याच्याकडे न बघता थोडंसं जागरूकतेने बघून त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. किंवा दात नसून सुद्धा, हे दात काही नसतील किंवा सगळेच नसतील, दात नसून सुद्धा जर का पेशंट कवळी वापरत नसेल तर हे चुकीचं आहे. कुठलाही अवयव जेव्हा देव आपल्याला देतो तेव्हा मला असं वाटतं की देवाने काहीतरी विचार केलाच असणार. त्याच्यामुळे दात आपल्याला जे देवाने दिलेले आहेत ते खरं तर आपल्याला 100 वर्ष टिकण्यासाठी दिलेले आहेत. ते आपल्या निष्काळजीपणामुळे, त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळे, त्यांचं आरोग्य न सांभाळल्यामुळे जर का गेलेले असतील तर आता तुम्हाला या काळामध्ये पर्यायी दातांची व्यवस्था आहे, त्याचं उपचार पद्धती तुम्हाला मिळणार आहे, तर ती जरूर वापरावी. त्याच्यामुळे कवळी न वापरणं हा कुठल्याच प्रकारे उपाय होऊ शकत नाही. त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात. पहिला परिणाम पचनावर होतो. त्याच्यामुळे जर का पेशंट माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की मला दात नाहीयेत किंवा काही दात नाहीयेत, काही आहेत, पण माझं काही अडत नाहीये बुवा, म्हणजे मी जेवू शकतोय, तर मी त्यांना हे स्पष्ट सांगते की म्हणजे तुमचं कार्य 100% होत नाहीये दातांचं. याचा परिणाम काय होईल? अर्धवट चावलेलं, तोंडामध्ये जे पचन व्हायला पाहिजे ते पचन न झालेलं असं अन्न जठरात ढकललं जाईल. त्याचं पर्यायाने पुढे नीट पचन होणार नाही आणि त्याच्यामुळे पोटाच्या आणि पचन संस्थेच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे दात गमावले असतील तर ते परत कसे लावून घेता येतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे चावताना, खाताना किंवा गिळताना कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर का काही समस्या जाणवत असेल तर वरकरणी छोटा वाटणारा प्रॉब्लेम काही काही वेळेला कॅन्सर स्वरूपात सुद्धा पुढे येतो आणि तोंडातल्या कॅन्सरचं पहिलं निदान हे बरेचदा दाताचे डॉक्टरच करत असतात. त्याच्यामुळे काही काही वेळेला तर नॉर्मल तपासणीच्या वेळेला सुद्धा आमच्या लक्षात येतं की कॅन्सरचा चट्टा तोंडात निर्माण झालाय किंवा घशात निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे पेशंटला खाताना, गिळताना, चावताना प्रॉब्लेम होतोय. ह्याही गोष्टी काही काही वेळेला लक्षात येतात. आणि दुसरी गोष्ट,
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे नॅचरल दात आहेत. काही काही लोकांचे दात खूप पुढे असतात किंवा काही काही लोकांच्या दातात फटी असतात आणि लोकांना त्याच्याविषयी मनामध्ये खूप संकोच असतो. तर असा कुठल्याही प्रकारचा संकोच असेल तर आता काय माझं वय उलटून गेलं, आता काय मला म्हणजे आता काय ह्याचं होणार आहे, जाऊ दे जसं आहे तसंच मला वावरावं लागणार आहे. कित्येक लोकांना मी असं बघितलंय की दात पुढे असल्यामुळे किंवा फटी असल्यामुळे असं तोंड झाकून घेतलं जातं. अशी मंडळी हसतात पण मोठ्या मुश्किलीने. तर असं नको व्हायला. कुठल्याही प्रकारे तुमचा जगण्यातला आनंद नको कमी व्हायला. त्याच्यामुळे तुम्हाला जर का तुमचं दिसणं कम्फर्टेबल नसेल कुठल्याही कारणाने आणि स्पेशली दात चांगले नाहीयेत या कारणाने, तर तुम्हाला दाताच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आता थोडंसं डेंटिस्ट्री बद्दल मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये बोलते. जरी आजच्या विषयाशी तो सुसंगत आहे की नाही हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. पण डेंटिस्ट्रीच्या ह्या एवढ्या सगळ्या ब्रँचेस आहेत, डेंटिस्ट्रीच्या एवढ्या सगळ्या शाखा आहेत, याची कोणाला कल्पना नसते. तर त्यामुळे ह्या शाखा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. माझी शाखा प्रोस्थोडॉन्टिक्स म्हणजे कृत्रिम दात आणि कृत्रिम चेहऱ्याचे आणि जबड्याचे अवयव सुद्धा अशी आमची ही शाखा आहे. दुसरी म्हणजे एंडोडॉन्टिक्स म्हणजे दाताच्या आतमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सोडवणे, म्हणजेच थोडक्यात ज्याला आपण रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतो त्यातले तज्ज्ञ. ऑर्थोडॉन्टिक्स आजकाल बऱ्याच तरुण मुलींच्या दाताला तारा लावलेल्या दिसतात, दात वेडेवाकडे असतील तर ते सरळ करण्यासाठी. तर ही जी शाखा आहे त्याला ऑर्थोडॉन्टिक्स म्हणतात. जसं मी मगाशी म्हटलं तसं पीडियाट्रिक डेंटिस्ट्री अशी एक ब्रँच डेंटिस्ट्रीमध्ये ऑलरेडी आहे की लहान मुलांच्या दातांचं आरोग्य म्हणजे 0 ते 12 किंवा आजकाल काही काही वेळेला 0 ते 14 वयोवर्षापर्यंत पीडियाट्रिक डेंटिस्ट म्हणजे बाल दंतरोग तज्ज्ञ हा मुलांच्या आरोग्याचं, दाताच्या आरोग्याचं रक्षण करत असतो. त्याचप्रमाणे जेरियाट्रिक डेंटिस्ट्री म्हणजे आपण असं म्हणूया की वयस्कर जे वय असतं ते सुद्धा एक दुसरं बालपण असतं, म्हातारपण हे दुसरं बालपण आपण म्हणतो. तर त्याचप्रमाणे जशी पीडियाट्रिक डेंटिस्ट्री आहे तशी जेरियाट्रिक डेंटिस्ट्री पण असायला पाहिजे, कारण त्या वयाचे त्या दातांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत आणि त्या वयाच्या मानसिक जी जडणघडण तोपर्यंत झालेली आहे त्याच्यामुळे ज्या काही समस्या आहेत त्यामुळे ह्या पेशंट्सना हँडल करायची आमची पद्धती ही वेगळी असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जेरियाट्रिक डेंटिस्ट्रीचं मला सुद्धा नीट ट्रेनिंग असलं पाहिजे, पण ती ब्रँच आत्ता अस्तित्वात नसल्यामुळे ती इथे मी लिहिलेली नाहीये. प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री जसं मी म्हटलं तसं दात किडूच नयेत याच्याविषयी काय करता येईल तर ते या डेंटिस्ट्री अंतर्गत सांगितलं जातं. पेरिओडॉन्टिक्स, पेरिओ याचा अर्थ आजूबाजूला किंवा सराउंडिंग असा होतो. दातांच्या आजूबाजूचे हिरड्या आणि दातांना सांभाळणारी हाडं यांचं आरोग्य म्हणजे थोडक्यात हिरड्यांची आणि हाडांची निगा हे पेरिओडॉन्टिक्स हे शास्त्र आहे. ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जरी, दात किडला आणि दात उपटला हे पूर्वी दंतवैद्यांच्या बाबतीत जसं मी म्हटलं बरेचसे जे जोक्स आहेत किंवा चुकीचा दात काढला किंवा इंजेक्शन न देता दात कसा उपटला वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथून ओरल आणि मॅक्झिलोफेशियल सर्जरी या शाखेचा जन्म झाला. आणि आता जबड्याच्या हाडांच्या शस्त्रक्रिया, दात काढणे किंवा अक्कलदाढ हे हल्ली एक महत्वाचं प्रकरण झालेलं आहे की ती जबड्याच्या हाडामध्ये काही काही वेळेला अडकून बसते, ती कुशलपणे काढावी लागते. किंवा काही पेशंट्सना म्हणजे जी मुलं जन्माला येतात त्यांना जन्मल्यापासूनच टाळ्याला छेद असतो, ओठांना छेद असतो. ह्या सर्जरीज ज्याप्रमाणे प्लास्टिक सर्जन्स करतात त्याप्रमाणे ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन सुद्धा करतात. त्यामुळे तोंडाच्या छोट्या मोठ्या सगळ्याच शस्त्रक्रिया किंवा तोंडाला जर का मार लागला असेल, काही ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याच्या संबंधी ज्या काही सर्जरीज असतात त्या ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन्स करतात. ओरल पॅथॉलॉजी म्हणजे तोंड आणि दात यांच्या संबंधातली जी पॅथॉलॉजी आहे म्हणजे त्याच्याविषयी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर त्याच्या समस्येची पण ब्रँच वेगळी आहे ओरल पॅथॉलॉजी. तुमचा जसा पॅथॉलॉजिस्ट असतो
तसा ओरल पॅथॉलॉजिस्ट पण असतो. कम्युनिटी डेंटिस्ट्री, आपण असं म्हण वापरतो की कधी मोहम्मद पर्वताकडे तर कधी पर्वत मोहम्मदाकडे. जिथे ज्या भागामध्ये किंवा ज्या लोकांपर्यंत डेंटिस्ट्री पोचायला हवी तिथे पोचू शकत नाही किंवा ते लोक दाताच्या डॉक्टरकडे काही वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकत नाहीत, त्या सगळ्यासाठी आणि एकूणच सामाजिक आरोग्याच्या, दातांच्या आरोग्याच्या अभ्यासासाठी कम्युनिटी डेंटिस्ट्री किंवा आजकाल त्याला पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री म्हणतात, ही एक वेगळी ब्रँच आहे. तसंच शेवटची ही जी ब्रँच आहे ती ओरल मेडिसिन डायग्नोसिस अँड रेडिओलॉजी, म्हणजे दातांसंबंधी औषधोपचार, दातांच्या विविध आजारांचं निदान आणि तोंडाची वेगवेगळ्या प्रकारची एक्सरे जी वेगवेगळ्या प्रकारचे असतात ते एक्सरे करणं आणि त्याचा अभ्यास करणं, याची ही शेवटची ब्रांच आहे. एवढ्या ब्रँचेस डेंटिस्ट्रीमध्ये आहेत. त्यातले स्पेशालिस्ट आपल्याकडे भारतभर अवेलेबल आहेत. अगदी आपल्या पुण्यात नव्हे तर हल्ली सगळ्यात छोट्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहेत. फक्त डेंटिस्ट्री विषयी तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी हा एक प्रयत्न होता. व्हॉट इज प्रोस्थोडॉन्टिक्स अँड हू इज अ प्रोस्थोडॉन्टिस्ट? जसं मी म्हटलं, प्रोस्थेसिस म्हणजे कुठल्याही प्रकारचा कृत्रिम अवयव. आता तुम्ही जयपूर फूट वगैरे ऐकलं असेल की फूट प्रोस्थेसिस, हँड प्रोस्थेसिस, फिंगर प्रोस्थेसिस म्हणजे काय? एखाद्याला पाय नाहीये त्याला फूट प्रोस्थेसिस दिला म्हणजे त्याला कृत्रिम पाय बनवून दिला. तसंच प्रोस्थोडॉन्टिक्स, डॉन्टिक्स म्हणजे टीथ, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम दात, म्हणजे ह्या कृत्रिम दातांचं शास्त्र म्हणजे प्रोस्थोडॉन्टिक्स. पण आता जसं मी म्हटलं तसं हे तोंडाच्या बाबतीत तरी सर्वव्यापी झालेलं आहे की नुसत्याच मिसिंग दात किंवा नसलेले दात ह्या दातांचं पुनरुज्जीवन करणं हेच फक्त प्रोस्थोडॉन्टिक्स नाहीये. तर समजा कॅन्सरग्रस्त टाळ्याचा भाग काढला असेल तरी सुद्धा आम्ही तो टाळा कृत्रिम रीतीने लावून देतो. एखाद्याचा डोळा गेला असेल तर कृत्रिम डोळा बनवून देतो. जबड्याचं काही हाड मिसिंग असेल तर तो भाग प्लास्टिकचा किंवा दुसऱ्या सिलिकॉन मटेरियलचा बनवून देण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे सगळं शास्त्र आहे त्याला प्रोस्थोडॉन्टिक्स म्हणतात आणि हे करून देणारा जो डेंटल स्पेशलिस्ट आहे तो प्रोस्थोडॉन्टिस्ट आहे. सो थोडक्यात माझ्या शाखेची तुम्हाला ओळख करून देते. आणि जनरली सिनियर सिटीजन्स हे दाताच्या डॉक्टरकडे मेन त्यांची समस्या असते की आम्हाला दात नाहीयेत, त्याच्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, आम्हाला दात बसवून घ्यायचेत. त्याच्यामुळे प्रोस्थोडॉन्टिस्ट हा जेरियाट्रिक डेंटिस्ट्रीचा म्हणजे वयस्क नागरिकांच्या साठी जे दातांची वेगवेगळे उपचार पद्धती आहे त्याच्यात प्रोस्थोडॉन्टिस्ट हा फार महत्वाचा रोल निभावून नेत असतो नेहमी. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रोस्थेसिस आहेत याची एक जंत्री आहे, त्याच्यामध्ये फारसं त्याच्यामध्ये खूप मी तुम्हाला काय म्हणूया त्याला क्लिष्ट पडेल असं काही सांगणार नाही. पण ढोबळमानाने काढा घालायचे दात, रिमुवेबल डेंचर्स, म्हणजे तुम्ही कवळ्या पाहिल्यात, वरच्या खालच्या पूर्ण कवळ्या वयस्क लोक घालतात त्या पद्धतीच्या, किंवा चक्क तारा असलेल्या काही दात गमावलेत म्हणून केलेल्या कवळ्या, किंवा एखाद्या दातासाठी केलेली कवळी, या सगळ्या रिमुवेबल प्रकारामध्ये येतात. फिक्स म्हणजे तुम्ही दातावरची कॅप किंवा क्राऊन हे ऐकलं असेल. दाताला एक दात गेला म्हणून मी शेजारच्या दातांवरती ब्रिज बसवला शेजारच्या दातांचा आधार घेऊन, हे ऐकलं असेल. तर हे सगळं तुमच्या फिक्स प्रोस्थोडॉन्टिक्स मध्ये येतं. आता मी जसं म्हटलं की आम्ही डोळे बनवतो, कान बनवतो, नाक बनवतो, टाळ्याचा भाग बनवतो, ह्या सगळ्या हे जे शास्त्र आहे हे मॅक्झिलोफेशियल प्रोस्थेसिस मध्ये येतं. तर अशा प्रकारचा आणि आजकाल एक नवीन आलेली ब्रांच ज्याच्याबद्दल लोकांना खूप खूप उत्कंठा आहे ती म्हणजे इम्प्लांट प्रोस्थेसिस. आता थोडक्यात पेशंट जेव्हा म्हणतो काय हो ही काय डॉक्टर भानगड आहे इम्प्लांट म्हणजे, मी त्यांना सरळ सांगते की ज्याप्रमाणे तुम्हाला भिंतीवर समजा एखादी फ्रेम लावायची तर तुम्ही भिंतीत खिळा ठोकाल आणि त्याला ती फ्रेम टांगाल, त्याप्रमाणेच दाताचं जे सपोर्टिंग हाड आहे तिथलं दात गेल्यानंतर त्या हाडामध्ये एक टायटॅनियम या धातूचा खिळा रोवला जातो. तो तुमच्या शरीराकडनं आत्मसात केला जातो. त्याच्या भोवती हाड नव्याने
त्याच्या हाडाचं गठन होतं आणि त्याच्यावरती आपण कृत्रिम दात त्या स्क्रूच्या साह्याने बसवतो, ज्याला इम्प्लांट्स असं म्हटलं जातं. सो ह्याच्याविषयी खूप लोकांना उत्कंठा आहे, जे आपण ह्याच्याविषयी नंतर बोलूया. आता कारण काय आहेत की दात का जातात, दात का किडतात, ह्याच्याविषयी आपण पटकन बघूया. काही वेळेला ट्रॉमॅटिक इंजुरीज, तोंड कुठेतरी आपटलंय, दुर्दैवाने ऍक्सिडेंट झालाय, किंवा अगदी क्षुल्लक कारण असतं की लहानपणी शाळेत बाकावर मारामारी होते दोन मुलांची, बाकावरती तोंड आपटतं आणि दात जातो. अशा वेगवेगळ्या ट्रॉमॅटिक इंजुरी ह्या ज्या आहेत, किंवा ऍक्सिडेंटल ज्याच्यामुळे दात गेलेला आहे, हे एक कारण. दुसरं महत्वाचं कारण इथे तुम्हाला दिसतंय, वाताहत झाली या सगळ्या दातांची. दात किडून खराब होणे, बॅक्टेरियल अटॅकमुळे दात किडून खराब होणे, दाताचं आरोग्य न सांभाळल्यामुळे दात खराब होणे, ज्याला केरीज म्हणतात. डेंटल डिकेलाच केरीज असा शब्द आहे. हे एक दात जाण्याचं महत्वाचं कारण आहे. याच्यात बाकीही काही कारणं मी तुम्हाला सांगते की जसं मगाशी मी म्हटलं पेरिओडॉन्टिक्स, की दाताच्या आजूबाजूच्या या ज्या हिरड्या आहेत आणि दातांना सांभाळणारा जे हाड आहे, त्यांनी जर का दातांची साथ सोडली तर मग ही अशी अवस्था येते आणि याच्यामुळे चांगला दात खिळखिळा होऊन तो पडून जाण्याची शक्यता असते. त्याला पेरिओडॉन्टल डिझीज म्हणतात. सिस्ट, मॅलिग्नन्सीज किंवा ट्युमर्स, तोंडात सुद्धा विविध प्रकारचे कॅन्सर्स, विविध प्रकारचे ट्युमर्स, विविध प्रकारचे सिस्ट, हे जशी गुठळी आहे अशा प्रकारच्या काही काही गोष्टी होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे सुद्धा ते काढताना पर्यायाने त्याच्या जवळपासचे जे दात असतात ते सुद्धा काढावे लागतात. दुसरी गोष्ट इथे बघताय तुम्ही, काही काही प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा हे दिसतं की काही काही जे दात असतात ते जन्मतःच परमनंट दात असतात, ते नसतातच एखाद्या माणसाला. जसं की काही काही लोकांचे सुळे, जे पक्के सुळे यायला हवेत ते नसतात, पटाशीचे दात काही काही वेळेला नसतात. असं होऊ शकतं की ज्याला आपण कॉन्जेनायटल मालफॉर्मेशन म्हणतो, की जन्मजातच ते त्याला नाहीच आहेत ते दात, अशी पण गोष्ट असू शकते, ज्याच्यामध्येही ज्या कारणामुळे दात नसू शकतात. दुसरी गोष्ट इथे बघा, मी जे अक्कलदाढेचा प्रॉब्लेम आजकाल म्हटलं, हा जर का तुम्ही दात बघितलात तर तो असा छान आडवा झोपलेला आहे. बाकी सगळे दात शिस्तीत उभे उभे आहेत आणि हा मात्र आडवा झोपलाय. काही कारणाने तो नीट तोंडात येऊ शकत नाही. फेल्युअर टू इरप्ट, और ज्याला इम्पॅक्टेड थर्ड मोलर असं म्हटलं जातं. याची खास सर्जरी करून ते काढूनच टाकायला लागतो तो दात. त्याला दुसरा पर्याय राहत नाही, कारण तो दात त्या आजूबाजूच्या स्नायूंना पण त्रास द्यायला लागतो, शेजारच्या दाताला पण त्रास द्यायला लागतो, म्हणून हा दात काढायला लागतो. सो फेल्युअर टू इरप्ट हे सुद्धा दात जाण्यामागचं एक कारण आहे. आणि इमॅजिन करा तुम्ही की एक अतिशय सौंदर्यवती अशी, आणि तिला जर का दातच नसले तर तिचं सौंदर्य काय राहिलं? खरोखरच दाताचं असणं हे आपल्या एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाचं असणं ह्याच्याशी सुसंगत आहे, ही काही अतिशयोक्ती नाहीये. त्याच्यामुळे नुसतं दिसणं ह्याला असं मी म्हणत नाही, की कोणी मला म्हणेल सुद्धा की आम्हाला काही दिसण्याचं एवढं नाही. असं काही काही वेळेला पेशंट मला म्हणतात सुद्धा बाणेदारपणे की आम्हाला काही दिसण्याचं एवढं नाहीये. पण थांबा, नुसत्या दिसण्याकडे नाही तर लॉस ऑफ फंक्शन. म्हणजे आता बघा, हा दात आहे, ह्याच्या खाली दात नाहीये. दात हे मिक्सरचे ज्याप्रमाणे ब्लेड्स असतात, किंवा एखाद्या जात्यावरती जसं आपण दोन ह्याच्यामध्ये धान्य दळलं जातं, तसं जर का त्या अन्नाचं चरवण झालं नाही, व्यवस्थित चावणं झालं नाही, त्याचे बारीक कण झाले नाही, तर सगळंच पचन खोळंबून जातं. किंवा जसं मी म्हटलं, हा पुढला दात गेलेला आहे, त्या माणसाचं बोलणं निश्चितच अफेक्ट झालेलं असणार आहे, थोडंसं बोबडं झालेलं असणार आहे. त्यामुळे दिसण्यासाठी नव्हे, पण लॉस ऑफ फंक्शन म्हणजे कार्यक्षमता जाणं, हे दात जाण्यामुळे होऊ शकतं. आणि हे आपल्याला टाळायचंय, किंवा दुर्दैवाने झालेलं असेल तर मात्र त्याची आता आपण भरपाई करून घ्यायची आणि मूळचं आरोग्य तोंडाला प्राप्त करून द्यायचंय. टीथ मायग्रेशन होतं कसं बघा, मी मुळातली मुंबईकर आहे, त्याच्यामुळे नेहमी हे मी मुंबईतलं उदाहरण देते. डोंबिवली फास्ट किंवा विरार फास्ट अशा लोकलमध्ये तुम्ही आहात, 4 जण अगदी एकमेकांना खेटून बसलेले आहेत 3च्या सीटवर. एक माणूस उठून जातो
बोरिवलीला, त्याच्यानंतर उरलेली माणसं ऐसपैस बसतात. त्याच्यानंतर आणखीन एक माणूस उठून जातो आणि मग जी 2च माणसं उरलेली असतात ती तिसरा माणूस उठून गेल्यावर आणखीन ऐसपैस बसतात. तसंच एखादा जर का दात नसेल तर त्याच्या जागेमध्ये शेजारचे, वरचा किंवा वरचा दात मिसिंग असेल तर खालचा, त्या दिशेने मायग्रेशन करायला लागतात किंवा त्या दिशेने स्थलांतर करायला लागतात. ह्याला हा निसर्गाचा नियमच आहे. ते दात सैलावतात आणि त्याच्यामुळे तोंडातली जी घट्ट त्यांची संरचना आहे त्याच्यात बिघाड निर्माण होतो आणि त्याच्यामुळे पर्यायाने चावण्याची जी क्रिया आहे त्याच्यात बिघाड निर्माण होतो. हे बघा, हे दात कसे, म्हणजे आता हा इथला दात नाहीये तर हा शेजारचा दात त्याच्या जागेमध्ये सरकला आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच रचनेमध्ये बिघाड झालेला आहे. हे दात नाहीयेत खालचे, त्याच्यामुळे वरचे दात हे खाली उतरले आणि त्याच्यामुळे सुद्धा उरलेल्या संरचनेमध्ये बिघाड झालेला आहे. त्यामुळे मायग्रेशन हे दात नसण्यामुळे दातांचं मायग्रेशन होतं आणि त्याचाही खूप दूरगामी परिणाम होतो. स्वप्नील दादा, मला वाटतं आता 41 झालेले आहेत, तर मी एक अजून 2-4 मिनिटात आटपते, मग आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. कारण तसं लेक्चर खूपच लांबत जाईल. जसं आपण म्हटलं होतं तसं ते 2 पार्टमध्ये मी लॉजिकली स्प्लिट केलंय. तर आपण पटकन पुढे जाऊया 2-3 स्लाइड्स. 9:45 पर्यंत आपण कंटिन्यू करू आणि नंतर तर तुम्हीच मला सांगा, म्हणजे मग मी थांबेन. दुसरा महत्वाचं कारण, दात गेले तर त्याचा सगळ्या चेहऱ्यावर परिणाम होतो आणि काही लोकांना हा जो जबड्याचा बिजागरी सांधा आहे, हा ओपन क्लोज करताना हा जो आहे, या टेम्परोमॅन्डिब्युलर जॉईंट मध्ये म्हणजे कानशिलाच्या जागी इथे भयंकर दुखणं चालू होतं. ते कशामुळे होतंय कळत नाही, कमी होत नाही, त्याच्यामुळे ताण वाढतो, एकूणच मानसिक स्वास्थ्य पण ढळू शकतं. तर हा जो TMJ प्रॉब्लेम आहे, टेम्परोमॅन्डिब्युलर जॉईंटचा जो पेन आहे, ह्या रिजन मधला जो पेन आहे, तो काही वेळेला दातांच्या नसण्यामुळे होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये एका स्लाइड मध्ये 3 चित्र आहेत की तुमच्या चेहरेपट्टीमध्ये आणि एकूणच संरचनेमध्ये चेहऱ्याच्या कसा बदल होतो हे बघूया. की पहिल्यांदा जेव्हा तुमचे दात आहेत आणि तुमची हाडं आहेत व्यवस्थित ठीकठाक, तेव्हा चेहऱ्याला एक प्रकारचा सपोर्ट असतो. म्हणजे तुमचे गाल आणि तुमचे ओठ यांना, जबड्याचे जे स्नायू आहेत यांना हे दात एक प्रकारचे सपोर्ट करत असतात. जसे दात जातात, जसं वय वाढतं, हाडं झिजायला लागतात, दातांची हानी व्हायला लागते, तसा थोडासा असा अपिअरन्स व्हायला लागतो. हे जी हनुवटी आहे त्याला एक प्रकारचा पॉइंटेडनेस आलेला तुम्हाला इथे दिसेल आणि हा जो मधला भाग आहे जो इतके दिवस चांगला सपोर्टेड होता, तो आता दातांच्या लॉसमुळे त्याला एक पंच्ड इन अपिअरन्स आलाय. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर कोणी ठोसा दिलेला आहे की काय असं वाटावं, असा हा अपिअरन्स येतो. आणि अगदी शेवटी याच्याविषयी काहीच तुम्ही उपाययोजना केली नाही, म्हणजे गेलेले दात जर का तुम्ही कृत्रिम रीतीने बसवले नाहीत, तर मात्र शेवटी हा असा चेहरा आणि पर्यायाने हे स्नायू सगळे ढासळलेले किंवा हा पंच्ड इन अपिअरन्स, हे पॉइंटेड हनुवटी किंवा खालचा जबडा हँगिंग राहणं, हे सगळं ह्याच्यामुळे होऊ शकतं. सो इट इज फाउंड टू हॅव अ सिग्निफिकंट इफेक्ट ऑन द रेसिड्युअल रिज रिझॉर्प्शन. म्हणजे उरलं सुरला जो जबडा आहे, उरलं सुरलं जे जबड्याचं हाड आहे, त्याची झपाट्याने होणारी झीज हे होतं. दुसरी गोष्ट, चेहऱ्याची उंची कमी होते, चेहऱ्याचा पूर्ण आकार बदलून जातो. चेहऱ्याचं जे मी मगाशी एस्थेटिक्स म्हटलं की चेहऱ्याचं सौंदर्यच म्हणूया, ते ढासळून जातं पूर्णपणे. हे सगळं दातांच्या नसण्यामुळे होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोट्रुजन ऑफ मॅन्डिबल, म्हणजे खालचा जबडा असा पुढे येतो, जसा या चित्रात तुम्हाला दिसतोय, आणि तो बरेचदा हँगिंग दिसतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा एजेड लुक, म्हणजे एक चेहऱ्याला वार्धक्य आल्यासारखं वाटणं, जे आपल्या मनालाही वाटतं आणि समोरच्याला वाटतं, त्याच्यामुळे आपण मनाने अधिक वृद्ध होतो. ही माझ्या मते त्यातली सर्वात वाईट आणि चिंताजनक गोष्ट आहे.
आता दाताचा सर्वात महत्वाचा उपयोग काय, तर माझ्या मते निसंशय खाणं हा आहे. तुमचे दात नसले तर तुमची खाण्याची क्षमता, चावण्याची क्षमता कमी होते. तुमचे जे स्नायू आहेत चेहऱ्याचे, ते स्नायू खप्पड व्हायला लागतात किंवा असा आत गेल्यासारखा, काही काही वेळेला गाल असे खपाटीला गेल्याचा एक प्रकारचा अपिअरन्स असतो. आणि दातांचा जो चावण्याचा फोर्स असतो, तो काही काही दात जरी निघून गेले थोडेफार, तरी ती क्षमता आपली कमी होते. आणि एक प्रकारची जी इच्छा असते खाण्याची, की आता हा माणूस एक छान खुसखुशीत सफरचंद खातोय, तर ती चावण्याची इच्छा, चांगले कठीण पदार्थ खाण्याची इच्छा हळूहळू कमी होते आणि आपोआपच माणूस मऊ मऊ गोष्टी, चावायला सोप्या, गिळून टाकण्याजोग्या अशा गोष्टी खायला लागतो आणि चावून खाण्याच्या आनंदाला मुकतो. आणि हे जे मऊ मऊ पदार्थ असतात, हे जे नरम गरम डाएट जे आहे, त्याचा सगळाच अगदी नकारात्मक परिणाम सगळ्या शरीरावर होतो. आणि बरेचदा डायबिटीज, स्थूलपणा, ब्लड प्रेशर वाढणे, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आपलं मऊ मऊ, गिळायला सोपं, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्ती आहेत आणि फायबर कमी आहे, हे फूड सिलेक्शन आपलं चुकतं किंवा ते नाईलाजाने करायला लागतं दात नसल्यामुळे. आणि पर्यायाने ही सगळी या रोगांची नांदीच व्हायला लागते. डॉक्टर, कन्क्लुडिंग स्लाइड्स 9:46 झालेत. ओके, आपण आता कन्क्लूड करूया. जसं आपण म्हणूया की लास्ट इम्पॅक्ट स्लाइड जी असते स्वप्नील दादा, की हा थोडक्यात तो इडेन्च्युलस लुक आहे लॉस ऑफ टीथचा, की ज्याच्यामुळे हा अपिअरन्स आपल्याला जर का टाळायचा असेल तर वी हॅव टू रिप्लेस टीथ. वेन वी लूज वन, वी हॅव टू हॅव वन इमिजिएटली. सो पुढचं हे सगळं आपण नंतर क्वेश्चन आन्सर्स मध्ये किंवा पुढच्या आपण लेक्चर जेव्हा केव्हा घेऊ तेव्हा बघूया. आता हे जे लेक्चर आहे ते मी इथेच थांबवते. हा भाग आपण ठरल्याप्रमाणे कधी जेव्हा संधी मिळेल तेव्हा पुढच्या वेळेला डिस्कस करूया. आपण आता काही क्वेश्चन आन्सर्स घेऊया. कोणाला काही हो, जरूर. प्रश्न असतील तर विचारू शकता. शंका नसल्या तर एक असं आम्ही म्हणतो नेहमी, मी शिक्षक असल्यामुळे असं नेहमी म्हणते की शंका नसतील जर का तर दोनच कारणं असू शकतील, की काहीही कळलेलं नाहीये किंवा सगळं कळलेलं आहे. तर सगळं कळलेलं असेल तर आय एम व्हेरी हॅपी. नाही, श्रीकांत काकांनी एक प्रश्न विचारलाय चॅट मध्ये. हा, दंतवैद्यांकडे जाण्याचे बऱ्याच वेळा टाळले जाते, असे का? त्याच्याकडे आपल्या समाजामध्ये बरीचशी अशी कारणं आहेत की बरेचदा पैशाच्या समस्येमुळे ज्येष्ठ नागरिक जात नाहीत, असा एक आमचा अनुभव आहे. बरेच आम्ही इंटरव्ह्यूज जेव्हा घेतले ज्येष्ठ नागरिकांचे, तेव्हा पैशाच्या समस्येमुळे बरेचदा जात नाहीत. किंवा दुसरी गोष्ट, आपल्याकडे म्हणजे भारतीय समाजामध्ये एकूणच हेल्थ या विषयाबद्दल किंवा आपलं आरोग्य या विषयाबद्दल जागृती नाहीच आहे. सुशिक्षित समाजात इव्हन अफोर्डिंग क्लास ज्याला आपण म्हणतो, की जे मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग, याच्यात सुद्धा कमालीची ज्याला आपण म्हणू की निरीक्षता दातांच्या आरोग्याबद्दल, एकूणच आरोग्याबद्दल दिसून येते. त्याच्यामुळे कदाचित लोक दाताच्या डॉक्टरकडे जात नाहीत. किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काही काही लोकांना सपोर्ट लागतो, काही काही लोकांना कोणतरी घेऊन जायला लागतं आणि घरात कोणी उपलब्ध नसतं किंवा दाताचा डॉक्टर जवळपास अवेलेबल नसतो. जुने जे अनुभव असतात दाताच्या डॉक्टरकडले काही काहीला दुर्दैवाने चांगले नसतात. अशी बरीचशी कारणं असतात ज्याच्यामुळे लोक नाही जात दाताच्या डॉक्टरकडे. सतीश काका, तुम्ही म्यूट आहात, तुमचा आवाज नाही येते. मागे मी एकदा वाचलं होतं की एका माणसाने त्याच्या एकंदर आरोग्याविषयी एका वैद्याशी चर्चा करताना त्या वैद्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तोंडाचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही तोंडाने जेवल्यानंतर, खाल्ल्यानंतर किंवा कुठल्याही प्रकारचं पेय प्यायल्यानंतर 11 वेळा चूळ भरा, तुम्हाला काहीही होणार नाही. आता त्या माणसाने हे सांगितलं की 11 वेळा म्हणजे खूपच हे होत होतं, पण तो म्हणे मी तेव्हापासून एक प्रॅक्टिस केली की काहीही झालं तरी 5 वेळ चूळ भरायची. आणि तेव्हापासून म्हणे मला दातांचा त्रास, जो त्याचे दात हे झाले होते
आणि त्याचं ऐकून मी सुद्धा, म्हणजे साधारण आता या गोष्टीला तर वर्षभर झालं असेल, मी सुद्धा केव्हा आपलं निदान कमीत कमी जेवल्यानंतर तरी गरज नसली तरी 5 वेळा भरतो. आणि म्हणजे माझा प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव असा आहे की मला तेव्हापासून इतर जे हे आहे म्हणजे कन्सर्निंग आपलं डायजेशन वगैरे त्याचा त्रास कमी व्हायला लागला. आणि दाताचा तर त्रास म्हणजे मला ब्रीज आहे, माझे काही दाढा निघालेले आहे, काही कॅप आहे, पण तेव्हापासून मला या सगळ्याचा कुठलाही त्रास झालेला नाही. आता हे त्याचं मूळ कारण आहे की आणखीन काय मला माहित नाही, पण हे याच्यात कितपत तथ्य आहे? तथ्य नक्कीच आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच लहानपणापासून हे जे सांगत आलेले आहेत की खळखळून चुळा भरणे, दातावरनं बोट फिरवणे, म्हणजे दरवेळेला काय तुम्ही प्रत्येक गोष्ट खाल्ल्या प्यायल्यानंतर ब्रश करणं असं म्हणजे काय म्हणूया त्याला, हे जरा अतिशयोक्ती होते. हे काही करणं प्रॅक्टिकल पण नाहीये, तसं शक्य पण नाहीये. पण हो, खळखळून चुळा भरणे, दातावरनं बोट फिरवणे हे अगदी, जरी तुम्ही चहा कॉफी जरी घेतली तरी खळखळून चुळा भरणं खूप महत्वाचा, हा अगदी सोपा उपाय आहे. आणि जसं तुम्ही आता सतीश काका म्हणालात तसं दिस इज प्रिव्हेन्शन. तुम्ही जे प्रॅक्टिस करताय आता दॅट इज प्रिव्हेन्शन. त्याच्यामुळे दातांमध्ये अडकणारे कण अन्नाचे ते साठत नाहीत. अन्नाचे कण साठले की तिथे बॅक्टेरिया जे असतात, तोंडातले जंतू जे असतात, त्यांच्या वसाहती निर्माण होतात, त्याच्यामुळे दात किडतात. तर ही जी प्रोसेस असते तीच तुम्ही थांबवताय चुळा भरल्यामुळे. त्याच्यामुळे येस, प्रिव्हेन्शन डेफिनेटली हेल्प्स. आणि मी तर लोकांना हेच सांगते की 2दा ब्रश करणं. आता त्याच्यात सुद्धा एक टिप मी तुम्हाला सांगते, आपल्या भारतीय मनाला पटत नाही, पण आम्ही आणि मी माझ्यापासून आणि माझ्या मुलीपासून आम्ही हे चालूच केलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा दात घासतो, ब्रश करतो म्हणजे पेस्ट लावून, आणि त्याच्यानंतर आपण चहा पितो, नाश्ता करतो, मग घाई गडबडीत चूळ भरतो नाही आणि मग कामाला जातो. त्याच्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर चुळा भरून दातावरती बोट फिरवून, ज्याला दंतमुख मार्जन असं पूर्वी म्हणत असत, तसं करून तुम्ही जर का खाण्यापिण्यानंतर म्हणजे नाश्ता केल्याच्या नंतर घरातनं निघायच्या आधी जर का दात ब्रश केलेत तर तुमचं दाताचं आरोग्य अधिक टिकून राहील. अर्थात जसं लोक म्हणतात तसं आम्हाला ते पटत नाही, किंवा आता तशी सवय राहिलेली नाही. सवय आपण लावण्यावर असते. त्याच्यामुळे जर एखादी सवय तुम्हाला मदत करणार असेल, जसं तुम्ही हा मार्ग अवलंबलात की तुम्ही चुळा भरून नवीन सवय लावलीत स्वतःला, तर तसं करायला काहीच हरकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी पिणे. जसं किडनी स्टोन होऊ नये म्हणून पाणी प्यायचा, तसं तोंडाचं आरोग्य नीट राहावं म्हणून पण पाणी प्यायचं आहे. म्हणजे सगळीकडे चुळा भरणं कदाचित जमणार नाही. तुम्ही कोणाकडे तरी चहा प्यायला गेलात आणि तुम्हाला चुळा भरणं जमलं नाहीये, तर तुम्ही तोंडात पिण्याचं पाणी घेऊ शकता, खळखळू शकता तोंडामध्ये आणि पिऊन टाकू शकता. त्यांनी सुद्धा बरंचसं तोंडात कीटण साठणं हे कमी होणार आहे. सो दिस इज ऑल प्रिव्हेन्शन. अगदी उत्तम उपाय आहे चुळा भरणं आणि बोट फिरवणं. पण चुळा भरून बोट फिरवणं दातावरनं हा ब्रशिंगला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. ब्रशिंगला म्हणजे हे जोड म्हणून देऊ शकता तुम्ही, हा ब्रशिंगला पर्याय नाही. ब्रशिंग हे केलंच पाहिजे. नाही, ते बरोबरच आहे, पण त्यांनी जे सांगितलंय म्हणजे हो, ते योग्य आहे, म्हणजे ते करायला हवं. मॅडम, माझा प्रश्न वेगळा आहे. चुळा तर सगळेच भरतो आपण, 1-2 चुळा तर नक्कीच भरतो प्रत्येक जण, दात घासल्यानंतर म्हणा किंवा जेवल्यानंतर. पण त्यांनी जे 11 वेळा किंवा आपण 5 वेळा, आता जसं मी प्रॅक्टिस करतोय 5 वेळा, या संख्येला काही एक नाही, संख्येला मी महत्व नाही देणार. ते तुम्ही किती रिगरसली आणि जोरकसपणे चुळा भरता, म्हणजे तोंडामध्ये किती वेळ ते पाणी खुळखुळून घेता, ह्याला महत्व मी जास्ती देईन. म्हणजे 11 वेळा म्हणजे आता असं म्हणतात की एक घास 32 वेळेला चावून खावा. तो तसा 32 वेळेला आपण चावून खातो हे प्रॅक्टिकल आहे का? तर माझ्या मते मी तरी मोजायला जात नाही किती वेळा मी हे करते. पण एवढा कॉन्शियसनेस माझ्या मनात नक्की आहे की माझं अन्न चावून त्याचं पीठ झालंय का नीट तोंडामध्ये, तरच मी ते गिळीन. म्हणजे अर्धवट कसं तरी भरडलेलं अन्न मी नाही गिळणार. सो 32 वेळेला चावून खाणं हे एक संकल्पना आहे. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तुम्ही नीट चावून त्याचं पीठ करा आणि मगच खा. त्याचप्रमाणे 11 वेळा चुळा भरणं ह्याचा सिग्निफिकन्स नीट खळखळून तोंडातलं सगळं कण, जे लूज कण आहेत ते बाहेर पडेपर्यंत करा.
असा असणार आहे. मला त्या 11 वेळामध्ये काही विशेष हे दिसत नाही. तुम्ही काय पद्धतीने ते करता, किती रिगरसली करता, ह्याला महत्व आहे. थँक्यू थँक्यू. श्रीकांत काकांनी अजून एक चॅट मध्ये विचारलंय हा की थिएटरमध्ये म्हणजे ऑपरेशन करताना आपल्याला अनेस्थेशिया वगैरे देतात. हा हा डेंटिस्ट म्हणजे आपल्या समोरच होतं सगळं, अनेस्थेशिया वगैरे देत नाही, तर म्हणून हो. आपल्याला घाबरायला होतं. हो हो हो. काही अनुभव आहे का? आता आजकाल त्याला खूप पर्याय आहेत स्वप्नील दादा. श्रीकांत दादा, ह्याच्यामध्ये आता आजकाल सिडेशन हा पण एक पर्याय आहे. म्हणजे काही काही लोकांना खरंच खूप भीती वाटते आणि वाटू शकते. त्याच्यामुळे अशा लोकांना नुसती भूल देणे किंवा नुसतं एक निद्रेचं औषध देऊन दाताची ट्रीटमेंट करवून घेणे अशा पद्धतीने पण होऊ शकतं. जनरल अॅनेस्थेशियानी पण होऊ शकतं आणि सिडेशननी पण, म्हणजे नुसती तात्पुरती भूल देऊन पण काम होऊ शकतं. त्यामुळे जर का घाबरणे हे एकच कारण असेल दाताची ट्रीटमेंट न करून घेण्याचं, तर त्याच्याकडे आपल्याकडे पर्याय भरपूर अवेलेबल आहेत. आणि तुम्हाला एक सांगू का, आताची जी डेंटिस्ट्री आहे त्याच्यात पेन किंवा दुःख किंवा मला फार दुखलं हा जो एक फॅक्टर होता, जो मी लहान असताना मी अनुभवलेला आहे, डेंटिस्ट हा काय प्रकार आहे ते, पण आता तसं नाहीये. इट इज मोर ऑर लेस पेनलेस डेंटिस्ट्री. कारण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इतकी आलेली आहे डेंटिस्ट्रीमध्ये, गोष्टी इतक्या आता खूप सुलभ झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अॅनेस्थेशिया नाही दिला तरी सुद्धा खूप त्रास त्याचा कमी झालेला आहे. पण जे इन्सिस्ट करतात त्यांना आपण सिडेशन किंवा अॅनेस्थेशिया आपण देऊ शकतो. हॅलो प्रतिभाताई. हॅलो मॅडम, मला हा बोला भास्कर काका बोला. मॅडम, मला असं विचारायचंय, मी ज्यावेळी पहिल्यांदा डेंचर बनवली त्यावेळी 25,000 खर्च आला. त्याच्यानंतर त्याला थोडी क्रॅक गेली. नंतर ते अनफॉर्च्युनेटली त्यावेळी डेंटिस्ट अवेलेबल नव्हता. पण तिथल्या रिसेप्शनिस्टनी मला टेक्निशियनचा पत्ता दिला. तर मी स्वतः तिकडे गेलो. तर त्याने मला फक्त 7,000 चांगली कवळी, उत्तम कवळी बनवून दिली. आणि जी डेंटिस्टनी 25,000 चार्ज केले होते. आणि तो म्हणला, तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे गेला, डेंटिस्टकडे लुटणार तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट टेक्निशियन कडे जा. बरं, मी हा प्रॅक्टिकल व्ह्यू सांगितला. त्या गोष्टीनुसार भरपूर वर्ष झाली. नाही बरोबर आहे. पण याच्यात कसं आहे काका, की तो जो टेक्निशियनचा कोर्स असतो तो साधारण 10वी नंतर किंवा 12वी नंतर 6 महिन्याचा एक कोर्स केला जातो. वेरॅज आम्ही जो कोर्स करतो तो 4 महिन्याचा कोर्स आणि त्याच्यानंतर ज्याला इंटर्नशिप म्हणतात ती 1 वर्षाची इंटर्नशिप, अशा प्रकारे आम्ही हा कोर्स करतो. म्हणजे एकूण 5 वर्षाचा कोर्स करतो. आता स्पेशालिटी असेल तर त्याच्यात अजून 3 वर्षाचा करतो. तर हे जे दाताचं माप घेताना स्नायूंची मापं घेणं किंवा नाजूक स्ट्रक्चर्सना रिलीव्ह करणं, मापामध्ये अचूकता येणं, हे जे असतं हे आम्ही मानेवर खडा ठेवून 4 वर्ष शिकत असतो. त्याच्यामुळे टेक्निशियनची आणि आमची तुलना होऊ शकत नाही. तो टेक्निशियनला ह्याच्यामध्ये काही डोकं विशेष चालवायला लागत नाही. आता त्यांनी काय केलं असेल हे मी तुम्हाला सांगते. आता प्रतिभाताई विल टेल मी वेदर आय एम राईट ऑर रॉंग. पण जनरली ते असं करतात, तुमची जी कवळी असते त्याचाच एक साचा बनवतात, त्याच्यापासून तोंडात एक माप घेऊनच केलं, खालच्या कवळीचं माप. मग ते एथिकली पण चुकीचं आहे. म्हणजे लॅबोरेटरी टेक्निशियन्स आर नॉट सपोज टू डू दॅट. त्याला आम्ही क्वॅकरी म्हणतो. क्वॅकरीला आपण काय म्हणूया, भोंदूगिरी म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे हे करण्याची हे बरोबर पण नाहीये, त्याला त्याची तशी क्षमताही नाहीये. कारण ते करताना काहीही चुकलं तरी पेशंटच्या जबड्यावर काही परिणाम झाला, स्नायूवर काही परिणाम झाला, कुठे लागलं, काही त्याला त्रास झाला तर हा अक्षम्य इल्लीगल आहे. हे इल्लीगल आहे. काय म्हणता तुम्ही? इल्लीगल आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे फक्त प्रश्न पैशाचा म्हणून नाहीये. बरोबर. लिगली दे आर नॉट सपोज्ड टू डू. 7,000 कुठे आणि 25,000 कुठे? नाही, हा पण ह्याच्यामध्ये डॉक्टरचं स्किल येतं ना, पण रिस्पॉन्सिबिलिटी येते. नाही भास्करराव, ऐका माझं, डॉक्टर काय स्वतः टेक्निशियन नाही, तो कोणाकडे तरी टेक्निशियन म्हणून काम सुपूर्त करतोस ना, ऑफलोड करतोस ना काम. तू काय स्वतः बनवत नाही पार्शियल डेंचर त्या फुल डेंचर. नाही, पण आम्ही माप तसं नसतं काका. आम्ही माप घेण्याचं जे काम करतो
जे तुम्हाला त्रास होऊ नये अशा पद्धतीने आणि तुमच्या चेहऱ्याला किंवा जबड्याला सुसंगत व्हावं अशा पद्धतीने जे आम्ही अॅनाटॉमी, फिजिओलॉजी हे सगळं आम्ही शिकत असतो किंवा या सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने कशा कराव्यात हे आम्ही शिकत असतो. ते तो माणूस शिकलेला नसतो. पण मला असं वाटतं जास्ती वादात न पडता हे चुकीचं आहे हे तर मी म्हणेनच. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टरचं स्किल किंवा मग तुम्ही डॉक्टरकडे का जाता, म्हणजे तुम्ही कंपाऊंडरकडनं औषधं घेऊ शकता किंवा काही लोक मेडिकल शॉपमधनं विचारून औषधं घेतात की माझे डोळे दुखतायत तर मी काय ड्रॉप घालू, मग केमिस्ट तो अंदाजाने काहीतरी देतो. किंवा काही लोक हे डोळ्याच्या डॉक्टरकडे जातात, केमिस्ट पैसे घेत नाही, डोळ्याचा डॉक्टर काही फी घेत असेल त्यांची. हा मूलभूत फरक आहे आणि हा मला वाटतं आपण म्हणजे चुकीचा पायंडा आहे हे मी निश्चित सांगीन. म्हणजे आय विल इको माय सेंटिमेंट्स की हे इलिगल तर आहेच, चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्याला जसं पाहिजे, लोकशाही देश आहे आपला, ज्याला जसं हवं त्यांनी तसं करावं. बाकी मी काय बोलू ह्याच्यावर. ठीक आहे. भास्करराव, दुसरी एक गोष्ट अशी आहे की एखाद्या समजा तुमच्या घरी असलेल्या एखाद्या मशीनचा पार्ट हा तुम्हाला तो इंजिनियर दुसरीकडनं आणूनच बसवून देतो. तो इंजिनियर त्याची जी स्किल असेल, त्याचं जे ज्ञान असेल, त्याचे पैसे तुमच्याकडनं जास्त घेणार हे नॅचरल. पण तुम्ही जर का तो तुमचा जो मशीन असेल ते जर का एखाद्या जो पार्ट बनवतो त्याच्याचकडनं करून घेतलं आणि उद्या जर त्या मशीन व्यतिरिक्त दुसरं काही नुकसान झालं तर त्याची जबाबदारी तो पार्टवाला घेत नाही. तो म्हणतो तुम्ही मला पार्ट सांगितला, मी पार्ट दिला. पुढे त्याच्यामुळे दुसरं काही नुकसान होत असेल तर त्याची जबाबदारी माझी कशी? ती जबाबदारी तो इंजिनियर घेत असतो, तो त्याचं स्वतःचं नॉलेज वापरून. आणि या एकाच कारणासाठी तो इंजिनियर तुमच्याकडनं जास्त पैसे घेतो. किती घ्यावे हा प्रश्न ज्याच्या त्याचा असू शकेल, पण एका इंजिनियरची एखाद्या मेकॅनिकची कम्पेअर करणं हे तसं संयुक्तिक राहू शकत नाही. एवढंच फक्त मला. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात अशी पण आहे की आता जनरल डेंटिस्ट म्हणजे मी प्रोस्थोडॉन्टिस्ट आहे, तर कृत्रिम दात ही माझी स्पेशालिटी आहे. मी त्याच्यातलं जास्त ज्ञान मिळवलंय गेली कित्येक वर्ष असेल किंवा शिकताना 7 वर्ष असेल. तर ते ज्ञान म्हणजे ते अधिक उत्तम रीतीने मी तुम्हाला देतेय, या सेवेचे ते पैसे आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही वडापाव रस्त्यावर खाऊ शकता किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवू शकता. त्याच्यात क्वालिटीतला, हेल्थमधला किंवा एक करण्यातल्या प्रिपरेशन्स मधला, आरोग्य तुमचं सांभाळण्याचा हा जो एक प्रयत्न केला जातो, तर देन आय वुड कॉल माय सेल्फ अ 5 स्टार डेंटिस्ट. आणि मग वडापाव का 5 स्टार हा तुमचा चॉईस राहील. माझा एक प्रश्न आहे. मी माझी 10वी दाढ काढली होती जवळजवळ 4-4 वर्षापूर्वी. तेव्हा मी दाखवलं होतं डेंटिस्टना. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माझी हिरडी आणि माझं जे तिथे जे हाड आहे ती खूपच पातळ आहे, म्हणजे असं अतिशय. तर ते मला परमनंट इम्प्लांट करायला त्यांच्या म्हणजे ऍक्च्युली थोडं मी घाबरलो. त्यांचे जे काय त्यांनी मला सांगितलं होतं त्याने की ते इम्प्लांट होणं सोपं नाही असं कुठेतरी त्याचा अर्थ निघत होता. तर याच्यावर खरोखर असा काही इश्यू आहे का? नाही, असतो. कारण काय असतं माहितीये का की इमारत बांधायला जसं आपल्याला पाया लागतो, एक फाउंडेशन लागतं, तसं इम्प्लांट त्या हाडामध्ये बसण्यासाठी त्या हाडामध्ये क्षमता असायला लागते तेवढी. तर त्याच्यामुळे आपण बोन ग्राफ्टिंग वगैरे वेगवेगळ्या गोष्टी करतो त्याच्यासाठी. म्हणजे कृत्रिम बोन पण मिळतं हल्ली. म्हणजे ते कृत्रिम बोन घालून सुद्धा हाडाचा कृत्रिम पदार्थ तिथे घालून त्याच्यात इम्प्लांट रोवून वगैरे वगैरे गोष्टी करता येतात. पण काय होतं, एकूणच सगळं ते प्रकार खर्चिक होतो, वेळखाऊ असतो. बरं, त्याच्यामध्ये शाश्वती नसते. म्हणजे हे थोडंसं कसं होतं मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही एखादी हार्ट सर्जरी करून घेता तेव्हा डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या प्रयत्नांची शर्थ करू, पण कंडिशन पेशंटची कशी असेल, वाचेल की नाही, हे असं काही तुम्हाला आम्ही 100% सांगू शकत नाही. तसंच या इम्प्लांटच्या बाबतीत होतं की सगळ्या प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुद्धा त्या तुमच्या शरीराच्या हाडाने जर का तो इम्प्लांट आत्मसात केला नाही, तेवढी त्याच्यात जर क्षमता नसेल तर तो इम्प्लांट राहत नाही. मग पर्यायाने तो पडतो आणि मग आपण म्हणतो की अरे मी एवढे पैसे घालवले, त्या इम्प्लांटचा काही उपयोग नाही झाला असं पेशंट म्हणतो. म्हणून ते जरा साशंकता पेशंटच्या मनामध्ये असते आणि ती स्वाभाविक आहे आणि ते आहे कॉम्प्लिकेटेड. इम्प्लांट हे काही असं खूप सोपं नाहीये. आहे, इट इज. मग त्याला काही दुसरा अल्टरनेट नाहीये?
नाही, त्याच्यामध्ये असं की एज फॅक्टर ऑल्सो काउंट्स. येस. त्याच्यामध्ये दुसरं तुमचं ब्लड प्रेशर, डायबेटीस मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. करेक्ट. त्याच्यामध्ये तुमची हाडं इतकी खराब झालेली असतात डायबेटीसमध्ये, त्याच्यामुळे देखील तो ऍक्सेप्ट करणं कठीण असतं. म्हणजे पुष्कळदा तर नाहीच सांगावं लागतं की तुम्ही इम्प्लांट केला तरी ते फेल्युअर होईल. आणि प्रतिभाताई, मला वाटतं ह्यांच्या सिच्युएशन मध्ये मेन रेसिड्युअल रिज रिझॉर्प्शनच खूप झालेलं असणार आहे. म्हणजे बाय द टाइम ते गेले, तर त्याच्यामुळे ते जर का हाड शाबूत नसेल, म्हणजे त्याची हेल्थ चांगली नसेल, तर तिथे तो इम्प्लांट बसणं कठीण जातं. हे अगदी रिझॉर्प्शन जास्त झालं की डेंचर इम्प्लांट असू दे, डेंचर असू देत, बसत नाही चांगलं. करेक्ट. डेंचर असं बसवू शकतो त्याला का नाही करू शकतो? ट्राय करायला काहीच हरकत नाही ना. बरं. कारण अजिबात नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही डेंचर घालून खाऊ शकाल. अगदीच. बरोबर. म्हणजे हे चष्म्यापेक्षा जेवढं तरी जमेल तेवढं खा. हो, म्हणजे चष्मा जसा मी घाल काढ करून वापरते, तसं मी लेन्स इम्प्लांट पण करू शकते. पण मला लेन्स इम्प्लांट नाही करायचंय किंवा नाही परवडणार आहे किंवा मला भीती वाटते त्याची काही कारणाने, काही शंका आहे मनामध्ये, तर हे रिमूव्हेबल असून सुद्धा माझं काम चालूच आहे की नाही. बरोबर. तुम्ही मगाशी मला तुम्ही सांगितलं मगाशी की त्याचे जो गॅप वगैरे होऊ शकतो, तर ते इतकं हे याचं जे फिटिंग होईल यामध्ये पण इश्यू असू शकेल ना, मग की कारण ते अतिशय पातळ असेल तर. नाही, रिमूव्हेबल हे वरच्यावर असतं ना. रिमूव्हेबल हे तुमच्या हाडाच्या वरती असतं, म्हणजे ते त्या हाडामध्ये खोवलेलं नसतं. इम्प्लांट हा तुमच्या हाडात खोवलेला असतो. जो तुम्ही ब्रिज करता किंवा कवळी जी करता ती वरच्या वर असते. त्याच्यामुळे ते तुमच्या हाडाशी त्याचा विशेष संबंध नसतो, ते वरच्या वर असतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये की पेशंटचा ऍक्सेप्टन्स किती आहे तो फार महत्वाचा. तुमची ऍटिट्यूड काय, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल तर अगदी लूज असलेलं डेंचर देखील पेशंट इज हॅपी विथ दॅट. पेशंट डान्सिंग डेंचर्स पण घालतात काय प्रतिभाताई? आय अग्री. कारण दुसरी गोष्ट की पेशंटला त्याची जी सवय झालेली आहे, सतरा आपोआप जीभ आणि ओठ हे ऑटोमॅटिकली त्या डेंचरला प्लेसमध्ये बसवायला सवय झालेली असते त्या पेशंटला त्याची. सो ऍक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्येक गोष्टीत. आणि शेवटी एक लोकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की देवाने दिलेलं आणि माणसाने बनवलेलं जमीन आसमानाचा फरक आहे. नक्कीच नक्कीच. एक क्वेश्चन आपल्याला अजून आहे चॅटबॉक्स मध्ये. श्रीकांत काकांनी विचारलंय, रूट कॅनल करताना इंजेक्शन घ्यायलाच लागतं का आपल्याला? कसं असतं की रूट कनाल हे दोन वेळेला, म्हणजे दोन वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये केलं जातं. एकदा असं असतं की दातातली जी नस असते, ती दाताला जिवंतपणा देते किंवा संवेदना देते, ती नस इन्फेक्शनमुळे हळूहळू मरूनच गेलेली असते. त्यामुळे दाताच्या आतमध्ये तशी काही संवेदना उरलेली नसते. अशा वेळेला इंजेक्शन द्यायलाच लागतं असं नाही. म्हणजे ऑलरेडी जर का तो दात बऱ्यापैकीच खराब होऊन आतली नस मेली असेल तर त्याला इंजेक्शन नाही द्यायला लागत. पण तो दात जर का ती नस बऱ्यापैकी संवेदनाशील असेल तर मात्र इंजेक्शन घ्यायला लागतं. इंजेक्शन घेतलं म्हणजे काय होतं की तो पार्ट बधीर झाल्यामुळे तुम्हाला रूट कनाल करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणजे इंजेक्शनची धास्ती न बाळगता ट्रीटमेंट सुखकर होईल हे जर का मनाशी आपण बाळगलं तर त्याचा उपयोग होईल. त्यामुळे प्रत्येक रूट कनाल ट्रीटमेंटच्या वेळेला इंजेक्शन दिलंच जातं असं नाहीये. इट ऑल डिपेंड्स ऑन द सिच्युएशन ऑफ द टूथ. तो दात काय स्थितीत आहे त्याच्यावर सगळं अवलंबून. कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत अजून? कोणाला काही शंका विचारायच्या? सुद्धा इव्हन व्हॉट्सअपवर वगैरे पण विचारू शकता किंवा फोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मला 2 गोष्टी विचारायच्या होत्या. हा विचार. आपलं इनॅमल खराब व्हायला लागलंय हे आपल्याला साधारण काही अंदाज येतो का? म्हणजे काही कशा? हो नक्कीच. इनॅमल आपलं जेव्हा खराब होतं तेव्हा नैसर्गिक जे इनॅमल असतं ते छान पांढरं शुभ्र असतं. इनॅमल वेअर, तुम्ही इनॅमलची भांडी वगैरे असा शब्दप्रयोग ऐकलेला असेल, तर ते इनॅमल चकचकीत आणि ग्लॉसी असतं. तर इनॅमलचं डिस्कलरेशन व्हायला लागणं म्हणजे पांढरं शुभ्र किंवा जे काही तुमचा रंगछटा कुठलीही असू दे, चकचकीत असलेल्या इनॅमलचा ग्लॉस गेला आणि ते डिस्कलर व्हायला लागलं, म्हणजे ते थोडंसं तपकिरी, थोडंसं पिवळसर असं पडायला लागलं किंवा काळसर व्हायला लागलं की ही इंडिकेशन आहे की तुम्हाला कॅव्हिटी निर्माण झालेली आहे किंवा तिथे दाताला डिके झालेला आहे. सो डिस्कलरेशन इज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स डेंटल डिके. इनॅमलचा रंग, टेक्स्चर पालटणं
ही पहिली स्थिती तुम्हाला दाताच्या डिकेकडे घेऊन जाते. ओके, ठीक आहे. कोणाचा काही अजून शंका नसतील तर सतीश काका आभार प्रदर्शन करूया. खरं तर माहेरवाशिणीचे आभार मानायची काही गरज नाही. नाही, पण त्यांच्या कार्यक्रमाची पद्धत आहे. अतुल काका करा तुम्ही. हो. हॅलो, हा, नमस्कार. मी अतुल आठवले, सांस्कृतिक मंचातर्फे आभार प्रदर्शन करणार आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर स्मिताबाईंचे खूप खूप आभार मानतो. ज्येष्ठ नागरिकांचे दंत आरोग्य आणि दंत चिकित्सा विषयी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या सगळ्यांनाच नक्कीच लाभ होणार आहे. तसेच त्यांनी आपल्या याविषयी असणाऱ्या अनेक प्रश्नांची आणि शंकांची सुद्धा जे काही निरसन केलंय, त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज असे आपल्या आठवले परिवारातले जे आज सभासद उपस्थित आहेत, त्यांची उपस्थित राहिल्याबद्दल त्या सगळ्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे वेळ आज अपुरा पडला असं मी म्हणणार नाही. आपला वेळच 45 मिनिटाचा आहे आणि नंतर ॲज आय सेड अटेन्शन स्पॅन आपला तेवढाच असतो. पण आपण आज फक्त आरोग्याबद्दलच बोललो, म्हणजे शंका काय आहेत त्याच्याबद्दल बोललो, त्याचं समाधान काय आहे, ते कसं नीट करायचं. हे जे अतुल दादा आपलं आता जे बोलणं झालं की इम्प्लांट बसवता येईल का, डेंचर बसवता येईल का, तर हा याचा पार्ट 2 आहे. तर म्हणजे रिपीटेडली तुम्हाला बोर होईल ते, एका पाठोपाठ एक नको ऐकायला हे. पण कधीतरी जेव्हा भविष्य काळात आपल्याला जेव्हा असं वाटेल तेव्हा याचा पार्ट 2 म्हणजे ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत हे आपण नक्की बघूया. धन्यवाद ताई. थँक्यू. प्रतिभाताई, थँक्स. थँक्यू व्हेरी सॉरी आय जॉईन लेट. नाही, नो प्रॉब्लेम. अरे माझ्याकडे जरा काही कल्याण आश्रमाचे काही लोक आलेली होते जेवायला, ते लेफ्ट आणि मग मी जॉईन केलं. सॉरी. गुड यू जॉईन फॉर क्वेश्चन आन्सर्स. मजा आली. प्रतिभाताई कोण आलं होतं तुमच्याकडे? माझ्याकडे कल्याण आश्रमाचे रमेशजी देसाई म्हणून, पूर्वी ते कोकण प्रांतात होते, त्याच्या आधी ते मेघालयात होते आणि आता पुण्याच्या आसपास राहून त्यांचं पूर्व सैनिक म्हणून आपलं जे चालतं काम, पूर्व सैनिक, हा, तर त्याच्यामध्ये ही असोसिएटेड आणि त्याच्यासाठी आता 2 दिवसाची बैठक होती. तर ते आता माझ्याकडे ते लोक जरा जेवायला आले होते नेमके, कारण आज त्यांचं संपून ते लोक परत जायचे होते गुजरातमध्ये मुंबईला. तर मग ते निघाले आणि मग मी जॉईन झाले. व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम. पण तरी क्वेश्चन आन्सर्सला तुम्ही होतात त्यामुळे मजा आली. सतीश काका तुम्ही काही बोलताय फायनली का कन्क्लूड करूया कॉल? स्मिताताई, एकंदर आजचं स्टेशन जर बघितला आणि एकंदर लोकांचा दंत आरोग्याबद्दलचा इंटरेस्ट प्रश्न जर बघितले तर आपल्याला दुसरा एक स्टेशन घ्यायला लागणार ते नक्की आहे. आपण फोनवर बोलूया आणि तुम्हाला सुटेबल अशी एखादी तारीख बघूया, अगदी लगेच नको. नाही, मी तेच म्हटलं की काही वेळेला रिपिटेटिव्ह झालं की मग लोकांनाही कंटाळा येतो, तर थोडंसं मध्ये विश्रांती घेऊन केलं तरी चालणार आहे. पण नक्की एक सेशन आपण अजून एक घेऊया, कारण मलाही हे सगळं थोडं अर्धवट झाल्यासारखं वाटलं. हो. नाही, म्हणून मी माझं स्वप्नील दादांशी तेच बोलणं झालं. आम्ही मुद्दामूनच त्याचे 2 भाग केले, कारण म्हणजे हा सुसंगत एक भाग नुसतं आरोग्य आणि समस्या आणि एक भाग समस्यांचं समाधान असा वेगळा घ्यायचं असं आपण ठरवूया. नंतर कधी तुम्ही म्हणाल तेव्हा आपण ते घेऊया. हो, चालेल. आपण दुसरा सेशन नक्की येणार आहोत. तारीख आपण चालेल. ब्रेक के बाद भेटूया आपण. अच्छा, शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. सेव्ह बंद करू. पण सेव्ह कुठे चाललंय? बंद केल्यावर सेव्ह होतं. बंद केल्यावर सेव्ह होतं. कर हे बटन दाबू. होय. 3, 2